क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना. मातंग समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी अनेक लोकांचे प्रयत्न चालू आहेत. मला माहीत नाही त्या प्रयत्नाला यश येईल नाही येईल, परंतु मी मागाशी सांगितलं मातंग समाजाला की बाबांनो, कुणी जरी काही प्रश्न आपल्याला केला किंवा कुणी जरी आपल्याला काही सांगितलं तर त्याच्यावरती चांगला अभ्यास करा. आधी तो काय बोलला आहे ते समजून घ्या, त्याच्यावरती चांगला विचार करा, मगच आपली प्रतिक्रिया द्या. पण त्याच्या इशाऱ्यावरती नाचू नका लगेच, असं मला सांगायचं आहे. आता मला एकाने असा प्रश्न केला होता की बाबा तू स्वतःला हिंदू समजतोय, तू तर मांग आहेस, तर मग तू एखाद्या म्हणजे हिंदू धर्मातीलच जी काही दुसरी जात असेल त्या दुसऱ्या जातीतील मुलीशी विवाह करून दाखव, असा मला त्याने प्रश्न केला. तर भावा बघ, तुला एक प्रामाणिकपणे सांगतो, माझी जी वाईफ आहे ती ओपन कॅटेगरीमध्ये येते, ती नर्स आहे, माझं लग्न झालेलं आहे, आमचं लव्ह मॅरेज आहे. त्यांच्याही घरच्यांना प्रॉब्लेम नाही आणि आमच्याही घरच्यांना प्रॉब्लेम नाही. ही झाली म्हणजे ही वेगळी बाजू झाली. हा विषय सोडून द्या. परंतु त्याने जो काही प्रश्न केला होता त्याला असं वाटलं की बाबा तुम्ही स्वतःला हिंदू समजता म्हटल्याच्यानंतर मग इतर जातीतील हिंदू मुलींनी तुमच्याशी विवाह केला पाहिजे, आपली जात बघितली नाही पाहिजे, फक्त धर्म बघितला पाहिजे. पण तुला एक प्रामाणिकपणे मी सांगतो की ह्या देशामध्ये कुणी असो, प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते. जर लव्ह मॅरेजचा जर विषय असेल, एखाद्याचा अफेअर असेल, तर ती वेगळी गोष्ट असते. तिथे लग्न होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत, त्याच्याशी मी त्या भानगडीत पडत नाही. पण मला एक गोष्ट इथे प्रामाणिकपणे सांगायचं आहे की ह्या देशामध्ये तुम्ही कुठलाही धर्म स्वीकारा, तुमची फक्त जातच बघितली जाणार. आणि ज्यावेळेस असा आता एखाद्या मुलीचा किंवा एखाद्या मुलाचा विवाह करण्याची वेळ येते, त्यावेळेस प्रत्येक पालक आपापल्याच जातीतील मुलगा मुलगी शोधतो. तो काही इतर जातीतला बघत नाही आहे. ज्याची जी जात असेल त्या जातीतील मुलगा मुलगी शोधतो आणि त्यांचं लग्न लावून देतो. हे पहिल्यापासूनच आहे. आणि कोणाला असं वाटत नाही की बाबा माझी जी मुलगी ती माझी जात सोडून दुसऱ्याच्या जातीत जावं. उद्या मला जरी एखादी मुलगी जरी असते ना, तरी मी तिचं लग्न मातंग समाजाच्या एखाद्या मुलाबरोबरच लावून दिलं असतं. मी काय दुसऱ्या कुठल्या जातीतील मुलाशी लावून दिलं नसतं. प्रामाणिकपणे सांगतोय, पहिल्यापासून हेच आहे. आणि तू जो काय मला प्रश्न केला आहे की बाबा अशा प्रकारचा खोडचळ प्रश्न केला की विवाह करून दाखवा, सुकुमार कांबळे यांचं भाषण आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे. धर्मांतर करून सुद्धा 6-7 वर्ष माणूस हा लग्नाची वाट बघत होता, कोण पोरगी देईल, कळलं का? तेव्हा सुकुमार कांबळे यांचा धर्म न बघता ज्या धर्मात ते गेले होते ना, त्या धर्मातील लोकांनी त्यांची जात बघितली. तू काय सांगतोस मला? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. सोड रे, सुधार जरा. राजरत्न आंबेडकर साहेब, मी 84ला बुद्ध झालो, 91 पर्यंत माझं लगीन होईना. मांग पण पोरगी देणार, मार पण पोरगी देणार. मांग म्हणायचं हे म्हार झालंय, म्हार म्हणायचं मुळचंच मांगाचं आहे. कधी जाणार डोक्यातलं हे विष? कधी जाणार? जायला पाहिजे ना. बाबासाहेब म्हटले मला मुलगी असते तर ती मांगाला दिली असती, म्हटले की नाही बाबासाहेब? आणि इथं मांग, नकार. हे माझ्या वाट्याला आलं, ते माझ्या मुलाच्या पण वाट्याला आले.